ही पहिल्यांदा ओळख करून देतो म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. सांगलीचे असणारे सोमनाथ साळुंके यांची एक ओबीसी संघटना आहे. त्याच्याच बरोबर ज्यांच्या प्रिमायसेसमध्ये आपण बसलेले आहोत ते असणारे डॉक्टर ढेपेजी राष्ट्रीय गुरव समाज संघटना आणि गुरव समाज संघटना जे आहे एक सबकास्ट आहे एकाच याचे गुरव समाज संघटन जे आहेत त्याचे ते अध्यक्ष आहेत. नवनाथ आबा जे आहेत यांची अशी ओळख गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. सकाळी अनेक ओबीसी जिल्ह्यातले असणारे नेते येऊन गेले. ओबीसी नेत्यांची असणारी बैठक होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी मलाही बोलवलं होतं आणि दोन गोष्टींची असणारी चर्चा त्या ठिकाणी झाली. एक म्हणजे UGC यांनी जो बदल केलेला आहे कायद्यामध्ये की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा युनिव्हर्सिटीजमध्ये आणि कॉलेजमध्ये त्यांच्यावरती अन्याय होतो तेव्हा हा अन्यायाला तोंड देण्यासाठी जो नवीन कायदा 2025 साली UGCने केला होता त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा कायदा जो आहे त्या ॲट्रॉसिटी कायद्यातली प्रोव्हिजन्स त्याच्यासारखी प्रोव्हिजन्स या लागू होतील असं नमूद त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. या UGCच्या 2025च्या नियमाच्या विरोधात सवर्ण विद्यार्थ्याने आंदोलन उभं केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये काही वकिलांनी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केली आणि दाखल करून या नवीन नियमावलीला स्टे देण्यात आला आणि जुनी नियमावली 2012ची जी होती की जिला पुन्हा रिवाईव्ह करण्यात आलं. निर्णय असा झाला आजचा की ज्या वेळेस ओबीसींच्या हक्काच्या संदर्भात कुठलंही मॅटर सुप्रीम कोर्टात जातं तर त्याला स्टे मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टातलंच इंदिरा साहनी या निर्णयाने संविधानिक रीत्याने ओबीसीला आरक्षण मिळू शकतं आणि 27% दिलेलं आरक्षण हे घटनाशीर आहे असा निर्णय त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. या निर्णयालाच अनुसरून ओबीसीच्या नेत्यांचं असं ठरलं की आपण चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचे जे आहेत त्यांची भेट मागायची आणि त्यांना असं विचारायचं की एकदा संविधान आम्हाला आरक्षण देऊ शकतं म्हणजे ओबीसीला आरक्षण देऊ शकतं तर ते अंमलबजावणी करत असताना समाजातले काही विध्वंसक लोक की ज्यांचा अजूनही आरक्षणाला पाठिंबा नाही असे ज्यावेळेस अन्याय अत्याचार करतात आणि त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी या दृष्टीने कायदे केले जातात, नियम केले जातात,
त्यावेळेस प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्ट त्याला स्टे का देते, हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. नवीन आम्ही काही मागत नाही आहोत. ओबीसी नवीन काही मागत नाही आहे. तो एवढंच म्हणतोय की अंमलबजावणी करताना समाजातले काही व्यक्ती, काही घटक ते मान्य करत नाही, त्याला डावलतात, त्याला नाकारतात आणि त्यांच्या नाकारत्याला कायद्याने कुठेही बंधन घातलेलं नाही किंवा तो गुन्हेगार आहे असं कुठेच संबोधलेलं नाही. त्यामुळे आम्हाला जे प्रोटेक्शन दिलं जाते त्या प्रोटेक्शनच्या आड सुप्रीम कोर्ट का येतं आहे हा विचारण्याचा असताना आपण तिथे ठरवलेलं आहे. आणि जे कोणी ओबीसींच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये लढतायत त्या सगळ्यांना आपण सरळ हाताने मदत केली पाहिजे असा पहिला निर्णय त्या ठिकाणी झाला. दुसरा निर्णय जो झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, मग पुण्याची युनिव्हर्सिटी आहे, कोकणातली आहे, कोल्हापूरमधली आहे, सोलापूरमधली आहे, नांदेडमधली आहे, मराठवाड्यामधली आहे, जळगाव आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे आणि नाशिकमधली मेडिकलची आणि कोकणामधली इंजिनिअरिंगची जी विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमध्ये ओबीसींच्या संघटनेचा निर्णय आहे की ओबीसीच्या संघटनेच्या वतीनेच या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये हे जे प्रावधान आलेलं आहे UGCच्या ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दलची चर्चा, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये घेण्याचा निर्णय झाला. UGCचाच निर्णय आहे आणि UGCच या युनिव्हर्सिटींना ग्रँट देते. त्याच्यामुळे वाईस चान्सलर आम्हाला या चर्चा घडवण्यासाठी त्यांचे जे सभागृह आहेत ते सभागृह उपलब्ध करून देतील असा अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो आहोत. आणि या चर्चेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना मिळालेला अधिकार याचा उजागर करणं हा त्याच्यातला एक भाग आहे. हा दुसरा निर्णय झाला. तिसरा निर्णय त्या ठिकाणी जे आहे तो म्हणजे ठरलं असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, की ज्यांना आता देवाभाऊ म्हणून म्हटलं जातं, त्यांनी कारवाई करताना खरातांच्या संदर्भातली कारवाई करत असताना त्यांनी फक्त एका महिलेवरती कारवाई केली, परंतु खरातांच्या व्हिडिओमध्ये बुवासुद्धा आहेत. तेव्हा या बुवांवरती कारवाई कधी होणार याची असणारी चर्चा जोरदार सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी तारीख सांगावी की ह्या तारखेच्या आतमध्ये त्या सगळ्यांवरती कारवाई होईल, अन्यथा चुकीचा मेसेज जाण्याची असणारी शक्यता आहे. जी ओबीसीच्या नेत्यांमधली असणारी जी चर्चा आहे की ओबीसीलाच टार्गेट केल्या जात आहे आणि इतरांना माफ केल्या जाते अशीच असणारी परिस्थिती आहे. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा धरतो की ते न्याय भूमिका घेतील आणि जे जे खरातांशी संबंधित आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई होईल असं मी त्या ठिकाणी मानतो.